शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना, प्रणाम माझा सर्व गुरूंना। गुरु म्हणजे, गुरु या शब्दाला अत्यंत उच्च स्थान आहे। गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश, जो आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून के बिना कोई महान नहीं, गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं। भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान, भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे बहनों, सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। नाही ज्ञाना विना मोक्ष नाही, गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना मोक्ष नाही। गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश, गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश मध्ये देतात आणि जगण्याची पहिली ओळख करून देतात। पण अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे म्हणजेच योग्य मार्गावर चालण्याचे खरे ज्ञान हे गुरुच देतात। संस्कृत नमस्कार। आज आपण गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो। आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान श्रेष्ठ मानले जाते, कारण आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला योग्य शिक्षण देतात, चांगले संस्कार करतात आणि जीवनात योग्य मार्ग दाखवतात। गुरु आता तुम्ही मला अपयश कसं दूर होणार, तुम्ही म्हणला की अपयश कसं दूर होणार। आता आपण मी गणित शिकवतोय, आज गणित किती वेळा चुकले सोडवताना त्यावर नवीवाले पुढे गेला चुकले की नाही, पण त्या गणिताचं आपलं उत्तर असते पुढे, बरोबर काय। त्यामुळे काय म्हणतो आपण, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, बरोबर ना। कारण कधीच अपयश आलं म्हणून खचायचं नाही, कारण त्या अपयशातून तुमचं यश दडलेलं असते। त्यामुळे अपयशाला कधी घाबरायचं नाही।
में प्यार की ज्योति जलाते हुए आ जाओ मिलके हम ये कहें। हम सभी जानते हैं कि माता पिता और गुरु पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कणा वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर गळी अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाली मैदान लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला आधाराचा वड जणू वाकलं भाळ त्याच्या आईला पाचोळा जीवनानो माळ जीवनानो माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्का मनातेच्या काळजात वाच त्याच्या डोळ्यात कधी कासवीशी तुझ्या पायरावरही हाय त्याची खुशीर हाय त्याची खुशीर घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाकर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया मला गुरुला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आता गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा देतात. आता तुम्ही काय देणार आहे दक्षिणा गुरुला? अंगठा कापून देताय? एक दैवाने अंगठा कापून दिला. तुम्ही काय देता गुरुदक्षिणा? तुम्ही ठरवा आज गुरुला काय गुरुदक्षिणा देणार आहे. त्या गुरुला अभिमान वाटला पाहिजे या शाळेतून जाताना हा माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि एक गुरुदक्षिणा म्हणजे तुम्हाला सांगतो आजपासून ईर्ष्या करायची. कशात? अभ्यासात. अभ्यासात ईर्ष्या करायची का? तिने 2 तास अभ्यास केली, मी 4 तास करणार. तिने 80% पाडली, मी 90% पाडणार. गुरु म्हणजे पहिली आपली आई असते, दुसरे गुरु आपले वडील आणि तिसरे गुरु आपले वर्गशिक्षक. गुरु म्हणजे कोण लहान मोठं नसतं. ज्या वळणावर आपण ज्यांच्याकडनं काय शिकतो ते आपले गुरुच असतात. त्याच्यामुळं गुरुंना मान द्या, गुरुंना वंदन माझी. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक मानगावे सर, वास्के मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शेळके सर,
माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असणारे सर्व माझे आदरणीय पालक, अतिशय छान असा तुमचा सहभाग जाणवला. मुलींना थोडासा कंटाळा आलाय, पण ना जास्त वेळ नाही घेणार, कारण का एवढं छान छान तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही सांगताय म्हटल्यानंतर नक्की ते तुम्ही आशीर्वादाकडून शिकतो. त्या सर्वांचे ऋण व्यक्त करणारा हा दिवस, आणि ह्या दिवशी आपण सर्वांचे ऋण व्यक्त करायचे. असं होणार नाहीये की एक दिवस ऋण व्यक्त केले म्हणजे ते ऋण कायमचे फेडले गेले, असं कधीच होणार नाही. लक्षात घ्या, ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांचे ऋण आपण नेहमीच आपल्या मनावरती ठेवायचे आहेत. तरी सुद्धा एक कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणून हा दिवस आपण नक्की आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल